भाऊंनी जी भूमिका मांडलेली आहे, भाऊंची जी लढाई गोकुळ वाचवण्यासाठी सुरू आहे, त्या लढाईत आम्ही सगळेजण भाऊंच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत. गोकुळमध्ये जर खराच गैरकारभार चालू असेल, चौकशी त्याची झालीच पाहिजे असं आमचंही भाऊंच्या प्रमाणेच म्हणणं आहे. आणि भाऊंचा जो ह्या भागातल्या लोकांसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जो लढा चालू आहे, भाऊ स्वतःसाठी हा लढा लढत नाही आहेत, शेतकऱ्यांसाठी जो लढा भाऊंचा चालू आहे, त्या भाऊंच्या लढ्यात आम्ही त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढणार आहोत. काल भाऊंच्यावर जे आरोप प्रत्यारोप झाले ते खरं तर सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. जे काहीच नाही ते लोक आता संस्था त्यांच्या सुरळीत चालू असत्या तरी कदाचित वेळ त्यांच्यावर आली नसती. त्यामुळं जी काय रणनीती भाजप पक्ष ठरवेल त्या पद्धतीनं आम्ही सगळे कार्यकर्ते भाजपच्या वतीनं, भाजपच्या पाठिंब्यानं आणि भाऊंच्या बरोबरीनं या लढाईत उतरणार आहोत. जर अमूलच्या कशात घालायचा असता तर 2014 सालीच तो घातला असता. सत्ता आल्या आल्या आतापर्यंत थांबले नसते कोण. हे स्वतःची कातडी वाचवण्यासाठी दुसऱ्यावर केलेले आरोप आहेत. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.